नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच इयत्ता पहिली यामधील पाहणार आहोत. तर सराव प्रश्नपत्रिका संच यामधील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आज आपण संपूर्ण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. याआधी आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 व 2 अपलोड केलेले आहेत. तर आता आपण सोडवणार आहोत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3. यासाठी पण आपल्याला वेळ 1 तास 30 मिनिटाचा असतो आणि एकूण गुण असतात 150. तर टोटल प्रश्न आहेत आपल्याला 75 आणि एका प्रश्नासाठी आपल्याला 2 गुण दिलेले आहेत. तर यातला पहिलाच विभाग आहे आपला विभाग पहिला भाषा मराठी. तर प्रश्न पहिला व दुसरा खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. तर आपल्याला इथे एक उतारा दिलेला आहे, त्यावर आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत. तर ते 2 प्रश्न आपल्याला या उतारावरून त्याचे उत्तर द्यायचे आहेत. तर उतारा वाचण्यापूर्वी काय करायचे, प्रश्न पहिला आणि दुसरा काय विचारलेला आहे तो आधी समजून घेऊयात. प्रश्न पहिला दिलेला आहे गौरी रोज कोठे जाते. गौरी कुठे जाते. आणि दुसरा आहे गौरीच्या वडिलांचा व्यवसाय कोणता, म्हणजे ते कोणतं काम करत असतात. तर आता आपण उत्तर वाचन करूयात. गौरी रोज शाळेत जाते, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथंच मिळालेलं आहे. गौरी रोज शाळेत जाते. तिचे बाबा शेतकरी आहेत. तर तिचे बाबा शेती करत असतात, म्हणजे ते शेती हा व्यवसाय करतात. इथेच आपल्याला दोनही प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत. पहिल्या प्रश्नाचा आहे गौरी रोज शाळेत जाते, पर्याय क्रमांक 4, आणि गौरीचे वडील हे शेती करतात, पर्याय क्रमांक 1. ते रोज शेतात काम करतात. सायंकाळी ते खूप दमून येतात. आई त्यांना जेवायला वाढते. गौरी बाबांची काळजी घेते. बाबा आजारी असल्यावर त्यांना औषध देते. गौरी बाबांवर खूप प्रेम करते. यासाठी आपल्याला आधी जर प्रश्न समजून घेतले तर आपल्याला पटकन उत्तर शोधता येते आणि पूर्ण उत्तर वाचण्याची पण काही जास्त गरज पडत नाही. प्रश्न तिसरा. प्रश्न 3 व 4 खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांच्या योग्य उत्तरांचा पर्याय शोधा. तर इथं आपल्याला संवाद दिलेला आहे. संवादामध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात, एक प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे या बाजूला संवादाचे दिलेले असते तर ते प्रत्यक्ष त्यांनी भाग घेतलेला आहे, आणि अप्रत्यक्ष म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये किती नावजण आले आहेत ते अप्रत्यक्ष, म्हणजे त्यांची संपूर्ण नावांची आपल्याला यादी करायची, ते किती आहे ते शोधायचं आहे. तर इथं आपल्याला प्रश्न विचारलेला प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतलेला आहे. तर प्रत्यक्ष म्हणजेच या बाजूला आपल्याला जेवढे पण आले तर तेवढ्यांनी इथं सहभाग घेतलेला आहे. अशा प्रकारचे इथं उत्तर आपल्याला शोधायचे आहेत. आणि चौथा प्रश्न दिलेला असतो आपल्याला, तो संवाद कोठे झालाय, शाळेत झालाय, घरी झालाय का बाजारात झालाय. तर आपल्याला हे संवाद वाचून इथं कळणारच आहे. तर प्रश्न तिसरा दिला होता आपल्या वरील संवादात प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला आहे. तर प्रत्यक्ष म्हणजेच किती जण आपल्याला त्या संवादामध्ये बोलत आहेत. तर इथं रमेश आणि बाई हे 2च आहेत, म्हणून याचं प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, 2. अप्रत्यक्ष जर म्हटलं असते तर आपल्याला पूर्ण संवाद इथं वाचावं लागलं असतं. आता खालच्या प्रश्नासाठी आपल्याला पूर्ण संवाद वाचन करायचं आहे. रमेश, बाई ईर्ष्यात पेन्सिलला टोक करून कचरा इथेच टाकतो. बाई, रमेश व ईर्ष्यात लक्षात ठेवा, आपला वर्ग नेहमी स्वच्छ ठेवा. पेन्सिलला टोक करून झालेला कचरा कागदाचे बोळे कचऱ्याच्या डब्यातच टाका. म्हणजे हा संवाद आपल्याला वर्गामध्ये झालेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे वर्गात, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5. चित्रातील प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात ते पर्यायातून शोधा.
इथे आपल्याला या चित्रामध्ये म्हैस दिलेली आहे आणि म्हशीच्या पिल्ल्याला आपण रेडकू असं म्हणतो, म्हणून याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल, त्याचा पर्याय क्रमांक शोधा. इथं आपल्याला स, फ, र आणि त रिकामी चौकट दिली आणि द. सफर चंद म्हणजे हा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. तर कुठं आलेला आहे, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणजे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7. खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. खाली आपल्याला शुद्ध शब्द शोधायचा आहे. पहिला पर्याय दिलेला आहे मित्र, तर मित्रची पहिली वेलांटी असते. इथं दिलेला आहे दुसरा आजी, आजीला जला दुसरी वेलांटी असते. 3 दिलेला आहे मासा, मासा हा शुद्ध शब्द आहे, म्हणून याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 3. आणि चौथा आहे कापूस, म्हणजे पला दुसरा उकार येणार आहे, याचा आन्सर येणार आहे 3. प्रश्न क्रमांक 8. खाली प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा. जसे बांबूचे बेट तशी मडक्यांची उतरंड, याचा आन्सर येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागेवर उतरंड. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र दिन आपण कोणत्या महिन्यात साजरा करतो, तर महाराष्ट्र दिन आपण 1 मे या दिवशी साजरा करतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 10. सोबतच्या चित्राचे लिंग पर्यायातून शोधा. तर सोबत आपल्याला चित्र दिलेलं आहे भोवऱ्याचं, तर भोवरा आपण तो या सर्वनामाने ओळखतो, म्हणजे तो हे पुल्लिंगी आहे, याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. अधोरेखित म्हणजे खाली आपल्याला अशी अंडरलाईन दिलेली आहे. तर खाली हा शब्द आहे, खालीचा विरुद्धार्थी शब्द होणार आहे वर, म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12. खालील पर्यायातील समानार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती, तर इथं आपल्याला एक चुकीची जोडी असणार आहे, 3 बरोबर जोड्या असणार आहेत. पहिला आहे अंग शरीर, ही समानार्थी जोडी योग्य आहे. दुसरी आहे छंद आवड, ही पण योग्य आहे. तिसरी आहे आई जननी, ही पण समानार्थी जोडी योग्य आहे. चौथी आहे आनंद दुःख, म्हणजे विरुद्धार्थी आहे, समानार्थी नाही, म्हणून याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13. खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह आले आहे. प्रश्न क्रमांक 13. खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह आले आहे. तुझा वाढदिवस केव्हा असतो, तर इथे विरामचिन्ह आलेलं आहे प्रश्न चिन्ह, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14. सोबतच्या चित्रातील प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात. सोबतचं चित्र आहे आपलं हत्तीचं, हत्तीच्या आवाजाला आपण चित्कारणे असं म्हणतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 15. खालील चित्राचे अनेक वचन पर्यायातून शोधा. आपल्याला पर्यायामध्ये दिलेले आहे पंथी, पंथीचं अनेक वचन होणार आहे पणत्या, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. विभाग दुसरा गणित. प्रश्न क्रमांक 16. 1 ते 55 पर्यंतच्या संख्यांच्या एकक स्थानी 0 हा अंक आहे, तर किती अंकांच्या ठिकाणी आपल्या 0 हा अंक येणार आहे, म्हणजे तिथं 1 पासून 55 पर्यंत, म्हणजे 55च्या आतील संख्या. तर इथे येणार आहे 10, 20, 30, 40 आणि 50. इथं आपल्याला एकक स्थानी हा 0 आलेला आहे. असं एकक स्थानी 0 आलेल्या संख्या आहेत आपल्या 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17. खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा. तर इथं आपल्याला त्रिकोण,
नंतर गोल आणि परत चौकोन दिलेला आहे. परत इथं का पुन्हा याचं रिपिटेशन केलेलं आहे, म्हणजे त्रिकोण, परत इथं येणार आहे वर्तुळ आणि परत चौकोन, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपल्याला वर्तुळ येणार आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणती वस्तू घसरते? तर कोणती वस्तू घसरते? जिचा पृष्ठभाग हा सपाट असतो ती वस्तू घसरत असते. तर इथं पृष्ठभाग आहे सपाट पुस्तकाचा, म्हणून ही वस्तू आपल्याला घसरणार आहे, म्हणजे याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आणि ज्याचा पृष्ठभाग हा वक्र असतो अशा वस्तू घरंगळत असतात. प्रश्न क्रमांक 19. 86 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर 86 ही संख्या 8 आणि 6, 8वर 6, 86 अशा प्रकारे आपण लिहिणार आहोत. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 20. 8 वजा 2. 8 मधून जर वजा 2 केले तर आपल्याला मिळणार आहे 6, म्हणजे याचं उत्तर आले 6. ते आपल्याला अक्षरामध्ये दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21. 45च्या आधीची संख्या कोणती? तर 45च्या आधीची संख्या आहे 44, म्हणून याचं उत्तर आले पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22. 7.2 एकक बरोबर किती? 7 आपल्याला दशकच्या ठिकाणी 2 एककच्या म्हणजे 2 आणि 7 म्हणजे 72, आणि याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23. दैनंदिन जीवनातील खालीलपैकी आकाराने सर्वात लहान वस्तू कोणती? म्हणजे आपण ती रोज वापरतो. तर रोज सकाळी आपल्या चहाचा कप वापरतो, तो दैनंदिन जीवनातला आहे आणि तो सर्वात लहान पण दिलेल्या वस्तूपैकी सर्वात लहान आहे. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24. खालील पर्यायातील रुपये 1चे नाणे कोणते आहे? तर खालीलपैकी रुपये 1चे नाणे आहे, हे 5चा आहे, हा 1चा, हा 2चा आहे, तर रुपये हा 10चा आहे, आणि रुपये 1चं नाणं आहे आपलं पर्याय क्रमांक 2 मध्ये. प्रश्न क्रमांक 25. एका रिक्षात 2 मुले होती, त्यात आणखी 3 मुले चढली, तर रिक्षात एकूण किती मुले झाली? तर इथं करायची आपल्याला 2 आणि 3ची बेरीज, तर आपल्याला एकूण मुलं किती बसले रिक्षात ते मिळणार आहे. 2 अधिक 3 जर केलं, 2 आणि 3 5, तर उत्तर येणार आहे 5, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर पर्याय क्रमांक पहिल्यामध्ये दिले आहे आपल्याला 7, 15, 4 आणि 35. तर सगळ्यात लहान आहे यापैकी आपल्याला 4, म्हणजे त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 27. सोबतच्या चित्रात एकूण किती केळी आहेत? तर सोबतच्या चित्रामध्ये आपल्याला इथे केळी दिल्या आहेत, त्या केळी आपल्याला मोजायच्या आहेत. तर इथं केळी आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर या चित्रामध्ये आपल्याला 8 केळी दिलेल्या आहेत, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 28. 1 ते 50 पर्यंत एक अंकी एकूण संख्या किती? 1 ते 50 पर्यंत विचारलं आपल्याला. 1 ते 100 पर्यंत जरी विचारलं असतं, 1 ते 1000 पर्यंत जरी विचारलं असतं, तरी आपल्याला एक अंकी एकूण संख्या ह्या 9च येणार आहे, म्हणजे याचं उत्तर येणार आहे कधी पण 9च, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 29. सप्टेंबर नंतर लगेच येणारा महिना कोणता? सप्टेंबर नंतर लगेच येणारा महिना आहे ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 30. इथं आपल्याला 3 पाने दिले, त्याच्यामध्ये अधिक 1 पान करायला सांगितले, बरोबर किती पाने? तर 3 पानात 1 पान जर मिळवलं तर होणार आहेत आपल्याला 4 पाने, म्हणजेच पर्याय क्रमांक उत्तर येणार आहे 1. प्रश्न क्रमांक 31. खालील पर्यायातील वक्ररेषा कोणती? वक्ररेषाच म्हणजे तिला कोणताही आकार नसलेली, कशीही काढलेली तिला आपण वक्ररेषा म्हणणार आहेत, म्हणजे त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 32.
सोमवार व बुधवार यांच्यामध्ये कोणता वार येतो? सोमवार नंतर येणार आहे मंगळवार आणि मंगळवार नंतर बुधवार, म्हणजेच दोघांच्या मध्ये आहे मंगळवार. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंगळवार. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत? तर चढत्या क्रमामध्ये आपल्याला सगळ्यात आधी लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचे. तर इथं आपल्याला सगळ्यात लहान तर संख्या दिली इथं पहिल्याच ह्याला, पण त्याच्यानंतर आणि त्याच्या पुढची थोडी मोठी संख्या घ्यायची, पण त्याच्या पुढची मोठी संख्या शेवटी दिली, म्हणजे हा चढता क्रम नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला सगळ्यात लहान संख्या शेवटी दिलेला आहे, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. पर्याय तिसरा आहे सगळ्यात लहान संख्या ही शेवटी दिलेली आहे, म्हणजे ही पण पर्याय चुकीचा आहे. चौथ्या पर्यायामध्ये 31, 35 आणि 37 म्हणजे हा चढत्या क्रमाने मांडणी केली. सगळ्यात लहान, त्याच्यापेक्षा थोडी मोठी आणि त्याच्यापेक्षा मोठी, म्हणजे हा चढता क्रम आहे, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 34. 12 आंब्यापैकी 10 आंबे सडले तर किती आंबे चांगले राहिले? तर याची करायची आपल्याला वजाबाकी. 12 मधून वजा जर 10 केले तर मिळणार आपल्याला 2 मधून 0 गेले 2 आणि 1 मधून 1 गेला 0, म्हणजे 2 आंबे उरणार आहेत, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 35. 2 व 7 हे अंक एकदाच वापरून 2 अंकी किती संख्या तयार होतील? 2 आणि 7 पासून आपल्याला संख्या तयार करायच्यात. 2 आणि 7 पासून संख्या तयार होणार, ते एक होणार आहे 27 आणि दुसरे होणार आहे 72, म्हणजे 2 अंकापासून 2च संख्या तयार होतात, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 2 संख्या तयार होतील. प्रश्न क्रमांक 36. सोबतच्या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर इथं कोणता अंक ठेवल्यानंतर आपल्याला त्यांची बेरीज 8 येणार आहे. तर इथं आपल्याला दोन्ही ठिकाणी आपल्याला समान अंक ठेवायचा आहे. जर इथं आपण 4 आणि इथं पण 4 ठेवले, 4 आणि 4 8, त्यांची बेरीज येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 37. 39 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर 39 ही संख्या आपण अक्षरामध्ये पर्याय क्रमांक 3 या प्रकारे लिहिणार आहोत. प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38. खालील पर्यायातून बरोबर जोडी ओळखा. तर पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 1 दशक बरोबर 11, तर 1 दशक बरोबर 11 नसून 10 असते, म्हणजे ही पर्याय चुकीचा आहे. दुसरा आहे 2 दशक बरोबर 22, तर 2 दशक बरोबर 20 असते, तर इथं आपल्याला पण चुकीची जोडी दिलेली आहे. तिसरा पर्याय आहे 3 दशक बरोबर 30, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर दिलेला आहे, याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आणि चौथा पर्याय 12 एकक, म्हणजेच 12 21 नव्हे, हे पण जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 3 पेन आहेत? तर खालील 3 पेन कोणत्या पर्यायामध्ये आहेत? 3 पेन आहेत 1 2 3 पर्याय क्रमांक 1 मध्ये. प्रश्न क्रमांक 40. सोबतच्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. तर इथं आपल्याला चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून त्यावर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. इथं दिलेल्या आहेत पालेभाज्या आणि इकडे दिलेल्या आहेत ती आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या. तर मेथी आवडणाऱ्या व्यक्ती आहेत 1 2 3 4 5 6, अशा प्रकारे आधी ती व्यक्तींची किती आहेत ते आधी मोजून घ्या, म्हणजे प्रश्न आपल्याला पटकन लिहिता येईल. पालक आवडणारे मुलं आहेत 1 2 3 4 5, करडई आवडणारे आहेत 1 2 3 आणि शेपू आवडणारे आहेत 4 मुले. तर यावर आपल्याला प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोणती भाजी सर्वात कमी मुलांना आवडते? तर सर्वात कमी मुलं आहेत 3, तर 3 हे मुलं करडई भाजी खातात, म्हणजे करडई सर्वात कमी मुलांना आवडते, म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक विभाग 3 इंग्रजी. प्रश्न त्याच्यामधला आहे 41.
डॉल हे चित्र खालीलपैकी कोणते? तर यामध्ये डॉलचे चित्र कोणते आहे? तर डॉलचे चित्र आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. प्रश्न क्रमांक 42. अन्न चावण्यासाठी कोणत्या अवयवाचा उपयोग होतो? तर अन्न चावण्यासाठी आपल्याला दातांचा उपयोग होतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 टीथ. प्रश्न क्रमांक 43. खालील पर्यायातून यमक न जुळणारी जोडी शोधा. तर यमक जुळणारी जोडी ओळखण्यासाठी आपल्याला शेवटचे 2 अक्षर पाहायचे आहेत. तर इथे इटी आहे, इथं पण इटी आहे. नेट पेट म्हणजेच ही यमक जुळणारी जोडी आहे. बोट फ्रॉग म्हणजे शेवटचे दोन्हीही अक्षर इथं सारखे नाही आहेत, म्हणून ही यमक न जुळणारी जोडी आहे. म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. तिसऱ्यामध्ये दिले आहे मॅन फॅन आणि चौथ्यात दिले नेस्ट रेस्ट, म्हणजे तीनही जोड्या यमक जुळणाऱ्या आहेत. प्रश्न क्रमांक 44. वर्षातील महिन्यांची एकूण संख्या किती? तर वर्षामध्ये एकूण महिने असतात 12. 12ला आपण इंग्लिशमध्ये 12 असे म्हणतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 45. खालीपैकी कोणत्या शब्दात टी हे अक्षर नाही? तर यामध्ये पहिल्या पर्यायामध्ये टी आले, दुसऱ्या पर्यायामध्ये पण टी आहे आणि तिसऱ्यामध्ये पण टी आहे. पण चौथ्यामध्ये आपल्याला CAKE केक दिले, टी हे अक्षर नाही, म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 46. रिकाम्या जागी कोणते अक्षर वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल? तर इथं आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे. तर इथं आपल्याला जर आपण ओ वापरलं तर BOX बॉक्स असा अर्थपूर्ण शब्द तयार होईल, म्हणजे उत्तर येणार याचं पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 47. जी या अक्षराची लहान लिपीतील अक्षर कोणते? तर जी साठी आपण लहान अक्षर काढतो अशा प्रकारचे, म्हणजेच याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 48. सोबतच्या चित्रातील खेळ कोणता? तर सोबतच्या चित्रामध्ये तर क्रिकेट खेळताना दिसत आहेत, म्हणजेच उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 क्रिकेट. खालीलपैकी गाडी चालवणारा कोण? तर गाडी हा ड्रायव्हर चालत असतो, तर त्याच्यामुळे उत्तर येणार आहे ड्रायव्हर, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 50. सोबतच्या चित्राचे वर्णन करणारा शब्द पर्यायातून शोधा. तर सोबतच्या चित्रामध्ये हा मुलगा ब्रश करतोय, म्हणजेच टू ब्रश, पर्याय क्रमांक 4. विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्न 51 ते 53. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा. 51. 20, 22 इथं प्रश्नचिन्ह दिलं आहे आणि 26. 20च्या नंतर 21 येते, एक अंक सोडून दिला 22. 22च्या नंतर 23 सोडून द्यायचा, इथं 24 येईल. 24च्या नंतर एक अंक सोडून दिला 25 आणि नंतर 26 घेतलं, म्हणजे इथं 24 हा बरोबर येईल, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 52. इथं 1 दिले, नंतर इथं 2 ही संख्या दिली, इथं 3 वेळा दिलेला आहे, इथं आपल्याला 4 वेळा येईल, म्हणजे इथं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार. त्याच आकाराचे 4 आपल्याला घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक 53. इथं आपल्याला 4 वेळेस अशा रेषा दिलेल्या आहेत, इथे एक रेष कमी केली तर पुढच्या ह्याच्यात पण एक रेष कमी करणार आहेत, म्हणजे इथं 2 रेषांची आकृती येणार आहे. अशा 2 रेषांची आकृती आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. प्रश्न क्रमांक 54. एकूण उपदिशा किती आहेत? तर एकूण उपदिशा आहेत 4. पूर्ण दिशा जर विचारल्या असत्या तर एकूण दिशा जर विचारल्या असत्या, एकूण दिशा आल्या असत्या 8. त्याच्यामध्ये दिशा मुख्य दिशा येतील आणि उपदिशा येतील. इथं फक्त आपल्याला उपदिशा विचारल्यात. उपदिशा आहेत 4 आणि मुख्य दिशा पण आहेत 4. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 55. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. तर इथं आपल्याला या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब शोधायचे आणि पाण्यामध्ये ते प्रतिबिंब खालची बाजू वरी जाते आणि वरची बाजू ही खाली येते, म्हणजे ही बाजू आपल्याला वर जाणार आहे. तर अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून याचं उत्तर येणार आहे 1. प्रश्न क्रमांक 56.
या संख्या मालिकेत 2 वेळा आलेली संख्या कोणती? तर 2 वेळा आलेली संख्या इथं आपल्याला 12 आणि हे 12 2 वेळा ही संख्या आलेली आहे. 12 ही संख्या 2 वेळा आली म्हणजे त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 आणि प्रत्येक संख्या ही एक एक वेळा आलेली आहे. प्रश्न क्रमांक 57. खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर मालिका दिलेली आहे मूग, मटकी, चवळी, वांगे, तूर. तर मूग, मटकी, चवळी, तूर यापासून आपण डाळ करतो. तर वांगी ही व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामुळे उत्तर येणार आहे वांगे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 58. इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे आपल्याला. तर या इंग्रजी अक्षरमाल्यावर खाली हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न, वरील इंग्रजी अक्षरमालेत पीच्या डावीकडील पहिले अक्षर कोणते? तर पी आपल्याला इथं दिलेलं आहे आणि डावी बाजू ओळखायची म्हणजे आपला हाताची जो आपला हात डावा असेल त्या बाजूला आपल्याला तो मोजायचा आहे. तर आपली डावा हात आहे या बाजूला म्हणजेच या बाजूला आपल्याला ती संख्या मोजायची आहे. म्हणजे डावीकडील पहिलेच अक्षर तर पहिले अक्षर आहे ओ म्हणण्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 59. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. यासारखीच तंतोतंत आकृती आपल्याला पर्यायामध्ये शोधायची आहे. म्हणजे यासारखीच आकृती आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये अगदी सारखी पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 60 ते 62. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न 60. इथं पर्याय 4 दिलेले असतात आपल्याला. त्या 4 मधून आपल्याला 3 हे एकाच गटामध्ये मोडतात आणि एक हा वेगळा असतो त्याच्यामुळे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर इथं 4 पर्यायामध्ये लाडू, गुलाबजामुन, बर्फी, शेव दिला आहे आणि लाडू, गुलाबजामुन, बर्फी हे तीनही गोड आहेत आणि शेव मात्र ही गोड नसते म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 61. 54, 66, 88 आणि 84. इथं आपल्याला एकाच संख्येपासून 2 अंकी संख्या बनल्या आहेत. म्हणजे एकाच अंकापासून 2 अंकी संख्या बनल्यात आणि इथं आपल्याला वेगवेगळा अंक दिला म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 62. तर इथं आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत. आकृत्यामध्ये एक एक भाग रंगवलेला आहे. 3 भागामध्ये आपल्याला असे टिपके दिलेले आहेत. म्हणजे अशा आपल्याला हा एक भाग, ही एक आणि ही एक तीनही सारख्याच दिलेल्या आहेत आणि ही वेगळी दिलेली आहे. इथं 2 भाग रंगवले तर 2 भाग असे टिपक्याने दिलेले आहेत. म्हणजे ही आपली या गटात बसत नाही त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी सर्वात लांब पेन्सिल कोणती? तर यामध्ये सगळ्यात लांब पेन्सिल आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. प्रश्न क्रमांक 64. खालील प्रश्न आकृतीच्या आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. तर याची आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची. तर आरशामध्ये इकडची बाजू जाते इकडं आणि इकडची बाजू जाते इकडं म्हणजेच हे ओ आपल्याला या बाजूला जाणार आहे. तर अशा प्रकारची आकृती आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. कधीही एकच बाजू लक्षात घेऊन आपल्याला अशा प्रकारच्या आकृत्या ओळखायच्या आहेत. तर अशी आकृती आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 65. मंगळवार या शब्दातील सुरुवातीचे पहिले अक्षर कोणते? तर सुरुवातीचे पहिले अक्षर आहे म म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 66. प्रवासात तुमच्या शेजारी आजोबा उभे आहेत तर तुम्ही काय कराल? तर पर्याय दिलेले आहेत आपल्याला. 1. दुसरीकडे बसण्यास सांगेल म्हणजे ही चुकीची क्रिया आहे. दुसरी आहे आजोबांना पाहून दुर्लक्ष करेल म्हणजे ही पण चुकीची कृती आहे. तिसरी आहे मी हसत राहील, ही पण चुकीची कृती आहे. आणि मी उठून आजोबांना जागा देईल. आजोबा हे वयस्कर असल्यामुळे आजोबांना खाली बसण्यास सांगावे आणि आपण स्वतः उठून उभा राहायचं आहे म्हणजे त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 67. एका सांकेतिक भाषेत तर स हा शब्द अशा प्रकारे लिहितात तर त्याच भाषेत रस हा शब्द कसा लिहाल? तर इथं प्रत्येकाच्या जागेवर आपल्याला हे चिन्ह टाकायचे आहे. तरच्या जागी असे इथं
चिन्ह येईल, रच्या जागेवर या प्रकारचं चिन्ह येईल अधिकचं, नंतर सच्या जागेवर हे शून्य. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला विचारलं आहे र स, रससाठी आपल्याला या प्रकारचं चिन्ह येणार आहे, म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 68 ते 70. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. 68 दिलाय आकाश निळे, आकाश हे निळे असते तर फळा हा काळा असतो, म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागेवर काळा हे उत्तर येईल, पर्याय क्रमांक 3. 69 14 आणि 7. इथं आपल्याला 7ची दुप्पट गेली 14, तर इथं आपल्याला 9ची दुप्पट येईल 18, म्हणजे तिथं प्रश्नचिन्हाच्या जागेवर 9 हे अंक टाकावं, म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 70. इथं आपल्याला टी दिले, त्याचं तिथं पाण्यातील प्रतिबिंब दिले, आणि इथं यू दिले, तिथं यूचं आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब काढायचं, म्हणजे अशा प्रकारचे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 30 दिवसांचे एकूण महिने किती? तर 30 दिवसांचे एकूण महिने आहेत पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 72. शिक्षकाला डॉक्टर म्हटले, डॉक्टरला शेतकरी म्हटले, शेतकऱ्याला सैनिक म्हटले, तर रुग्णांना कोण तपासेल? तर रुग्णांना डॉक्टर तपासित असतो आणि डॉक्टरला आपल्याला इथं शेतकरी म्हटलेलं आहे, म्हणजे इथं उत्तर येणार आहे शेतकरी, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 73 ते 75. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. 73 वाघ, कोल्हा, लांडगा, तर इथं सगळे जंगली प्राणी आलेले आहेत, म्हणजे इथं पण आपल्याला एक जंगली प्राणी घ्यावा लागतो. जंगली प्राणी आहे सिंह, मांजर, कुत्रा आणि गाय हे पाळीव प्राणी आहेत, आणि सिंह हा जंगली, म्हणून इथं येणार आहे सिंह, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 74. 95, 85 आणि 75. इथं प्रत्येक एकक स्थानी हा 5 हा अंक दिलेला आहे, म्हणजे इथं एकक स्थानी 5 येणारी संख्या आपल्याला घ्यायची आहे. तर एकक स्थानी 5 ही संख्या आहे 65, इथे येणार आहे 65, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 75. तर इथं आपल्याला सारख्याच आकृत्या दिलेल्या आहेत, अशासारखीच आकृती आपल्याला पर्यायामध्ये चेक करायची, तर अशीच आकृती पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह सोडवलेले आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद बालमित्रांनो.